नागपुर सिटीजन से शुजात कुरैशी, कैमरामैन खालिद कुरैशी के साथ आज हम भंडारा शहर में मौजूद है। भंडारा शहर में नूरुल हसन IPS SP साहब, जिन्होंने भंडारा शहर का, भंडारा ज़िले का पदभार संभाला है, उन्होंने आज प्रेस कॉन्फ्रेंस ली भंडारा शहर में और उन्होंने साफ शब्दों में अवैध धंधे वालों को चेतावनी दी है कि अगर किसी ने भी कोई भी किस्म के अवैध धंधे अगर भंडारा शहर या भंडारा ज़िले में किए तो उनकी खैर नहीं है। जिसमें उन्होंने साफ शब्दों में कहा है कि दारू बेचने वाले, चोर, डकैत, क्रिमिनल्स, गऊ तस्कर और रेती तस्कर, जितने भी लोग हैं सबको आगाह कर दिया है कि आज के बाद भंडारा ज़िले में ऐसी कोई एक्टिविटी नहीं होंगी, इलीगल एक्टिविटी नहीं होंगी और जिसने किया तो उसकी खैर नहीं है। और साथ ही साथ उन्होंने कुछ करप्ट पुलिस वालों को भी सख्ती से कहा है कि अगर कोई किसी पुलिस वाले के खिलाफ कोई सबूत मिलता है या जनता किसी पुलिस वालों की कोई कंप्लेंट करती है तो उस पर मैं बहुत सख्त एक्शन लूँगा। उनको एक बार समझाऊंगा, दोबारा मैं सीधा उनका सस्पेंशन ऑर्डर निकालूंगा, ऐसा सख्ती के साथ नूरुल हसन साहब ने कहा है। और जितने थाने आते हैं भंडारा ज़िले में, मेरा ख्याल है भंडारा ज़िले में 17 थाने आते हैं, हर थानेदार को उन्होंने इंटीमेशन दे चुके हैं कि अगर मैं खुद होकर कहीं रेड मारा कोई भी थाने के क्षेत्र में तो वो थानेदार की खैर नहीं है, ऐसा उन्होंने साफ शब्दों में कहा है। अभी हम आपको बताते हैं नूरुल हक साहब जो है SP साहब, उनकी ज़ुबानी उन्होंने क्या कहा है हम अपने वीडियो में आपको बताते हैं। लोक राहिले पाहिजे ते आम्ही बघू की कसे आम्ही करता येईल। खात रोडवर जे सायलेन्सरचा विषय आहे नक्कीच त्यांच्यावर मोठा ऍक्शन आम्ही घेऊ। आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो जे सायलेन्सर आहे ते जप्तीची कारवाई आजपासून सुरू होऊन जाईल। मला अशी कारवाई जे आरवी नाका आहे वर्धामध्ये, आरवी नाकावर खूप प्रॉब्लेम होती। प्रत्येक मीटिंग मध्ये लोक मला हेच सांगत होते की साहेब हे मुला स्पेशली ते ट्रिपल सीटिंग करून रॅश ड्रायव्हिंग करतात, ते संपून टाकले आम्ही। 99% आम्ही असं म्हणणार नाही की 100% झाला, परंतु 99% ते समस्या कमी झाली। एक हात रोडवर अशी समस्या जर आहे तर आम्ही स्वतः प्रायव्हेट गाडीमध्ये जाऊन आम्ही बघतो, वेगवेगळ्या ठिकाणी प्रायव्हेट वाहनामध्ये बसून सर्वे आम्ही करणार आहे की कुठे काय चालू आहे आणि याच्यावर चांगला ऍक्शन आम्ही घेणार। मोकाट जानवर बद्दल जे इश्यू आहे ते पोलीस डिपार्टमेंटच्या विषय नाही आहे, जे संबंधित डिपार्टमेंट आहे। नक्कीच याच्यामध्ये ऍक्सिडेंट होतात तर पोलीस डिपार्टमेंटला दखल घ्यावा लागेल, आम्ही दखल घेतो। परंतु इतर डिपार्टमेंट जे आहे आमचे कलेक्टर साहेब सोबत मीटिंग करून, कलेक्टर साहेब आमचे IPS बॅचचे आहेत, ते आमच्या सोबत IPS ट्रेनिंग मध्ये होते आणि नंतर आता ते IAS झाले। परंतु बॅचमेट असल्यामुळे एक चांगला कोऑर्डिनेशन नक्कीच राहणार आहे त्यांच्यासोबत। त्या समस्याच्या वेगवेगळे डिपार्टमेंटला CEO, नगरपालिका आणि इतर डिपार्टमेंटला घेऊन याच्या समाधान आम्ही करू। विजयनी खूप समस्या सांगितली की हेडक्वार्टर पासून आपण सुरू करा, पोलीसवाले काही इन्व्हॉल्व आहे धंदेमध्ये, त्यांची पार्टनरशिप आहे, असे पोलीसवाल्यांना आपले माध्यमातून मी सांगू इच्छितो की मला जर काही प्रॉब्लेम, एक मिनट मी प्रेस कॉन्फ्रेंस ले रहा हूं। असे काही लोक, पोलीसचे लोक जर प्रायव्हेट आणि अवैध धंदेमध्ये इन्व्हॉल्व दिसले, मी वर्धामध्ये असताना सुमारे 6 लोकांवर 311 ची कारवाई केली। 311 म्हणजे खात्यातून बाहेर काढले असे लोकांवर 311 प्रमाणे आम्हाला कारवाई करावी लागेल। जे काही पोलीस अधिकारी, कर्मचारी अवैध धंदेमध्ये इन्व्हॉल्व आहे, कृपा करून आपले माध्यमातून मी सांगू इच्छितो त्यांच्यावर खूप मोठा ऍक्शन आम्ही घेणार।
जर आम्हाला एव्हिडन्स मिळाला तर डिपार्टमेंटल इन्क्वायरी, सस्पेन्शनची कारवाई आधी बोलून समजवतो. तोच पद्धत आहे माझी. आधी बोलवतो, विनंती करतो, समजवतो, नंतर सस्पेन्शन, नंतर पी, नंतर डी, नंतर 311ची कारवाई. परंतु वेळ देणार आहे मी. असं नाही आहे की त्यांना संपून टाकणार. सुधारणा झाली तर राहा, तुम्ही खात्यामध्ये राहा. सुधारणा झाली नाही तर ते 3 स्टेपच्या जे प्रोसेस आहे, आधी दवा, नंतर इंजेक्शन, नंतर सर्जरी, ते मला करावं लागेल. तर हे नक्कीच आम्ही करतो. इलिगल ऍक्टिव्हिटी बद्दल आपण सांगितले, ट्रॅफिक बद्दल सांगितले, इतर समस्याबद्दल सांगितले. नक्कीच हे सिरियसली आम्ही घेतो. हे मी काही ठिकाणी चांगल्या ठिकाणी ठेवतो. शाळकरी मुलांच्या स्टंटिंगच्या प्रॉब्लेम दैनिक प्रहारचे राजूंनी सांगितले. शाळकरी मुलांच्या स्टंटिंगच्या प्रॉब्लेम दैनिक प्रहारचे राजूंनी सांगितलं. आरबी रोडवर आम्ही इथे समस्या सॉल्व्ह केली होती आणि इथे सुद्धा आम्ही करणार. गोगो पेपरच्या पहिल्यांदा राकेशनी खूप चांगली सूचना दिली गोगो पेपर बद्दल. मला माहिती नाही होती ते गोगो पेपर. याची मोहीम आम्ही चालवतो. ALCB च्या माध्यमातून ते मोहीम आम्ही चालवतो आणि जिथे जिथे गांजा विक्री होतात असे लोकांना आयडेंटिफाय करून त्यांच्यावर नक्कीच मोठी कारवाई होणार आहे. सुजातनी नागपूर सिटीजन कुछ पुलिस वालों का संरक्षण आहे, हे सगळ्या गोष्टी सांगितली. अवैध धंदेमध्ये ज्या पोलीस वाल्यांचे संरक्षण आहे असे पोलीस वाल्यांना आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न आमचा राहील आणि आम्हाला माहिती आहे भंडाऱ्याची जनता त्या माहिती आमच्यापर्यंत पोहोचून देणार आहे आणि आपल्याला मी शब्द देतो असे लोकांवर मोठा ऍक्शन आम्ही घेणार आहे. लोकसत्ताचे जे प्रतिनिधी आहे कविता, त्यांनी दामिनी पथक ऍक्टिव्ह आहे त्याबद्दल सांगितले. नक्कीच ते ऍक्टिव्ह होतील आणि कारवाई सुद्धा होतील. क्रीडा संकुल आणि इतर जे आपण ड्रग्स बद्दल जे गोष्टी सांगितले त्याच्यावर आपण काही कारवाई करू. ड्रग्स ओव्हरऑल जर आपण पाहिले तर ड्रग्सची समस्या एक मोठी समस्या मला दिसते. ड्रग्स बद्दल आपल्याकडे काही इनोव्हेटिव्ह सजेशन असेल ते सजेशन द्या. आपण मिळून काही एक मोहीम सुरू करू ड्रग्सची अवेअरनेस बद्दल. आणि फक्त अवेअरनेस म्हणजे फक्त कारवाई केली तर म्हणजे समस्या समाधान होत नाही. कोणताही आजार आहे तर आजारामध्ये आपण फक्त डॉक्टरची सल्ला घेतले तर आजार दुरुस्त होत नाही, बरा होत नाही. आपल्याला वेगवेगळे उपक्रम घ्यावे लागते. जसे क्राईम आहे तर फक्त कारवाई केली तर क्राईम संपत नाही. क्राईम सोबत आपल्याला कम्युनिटी पोलिसिंग पाहिजे, अवेअरनेस पाहिजे, आपलं सहकार्य पाहिजे. तर वेगवेगळे उपक्रम आपल्याला करावा लागेल. आपल्याकडे आपले डोक्यात काही उपक्रम आहे जे ड्रग्सवर आम्ही करू शकतात. आम्ही ऍक्शन तर नक्कीच घेणार आहे. हफ्ता वसुली किंवा हे असेल तर त्यांना संपून टाकणार, त्याच्यावर ऍक्शन सुद्धा घेणार, त्याच्यावर आपण रेड सुद्धा करणार. परंतु तरी सुद्धा आपल्याला लोकांना जागरूक करावं लागेल. जे नवीन पिढी आहे त्याला जागरूक करावं लागेल. तर त्यांना त्याच्यासाठी आम्हाला आपली गरज पडणार. तर आपण याच्यामध्ये आमची मदत करा. गोशाला सर्वांनी जे सांगितलं, गोशालामध्ये रिचेकिंग पोलीस डिपार्टमेंट कधी करत नाही. ते पोलीस डिपार्टमेंटचा विषय नाही मला असं वाटते. जे पोलीस डिपार्टमेंटचे विषय नाही त्या विषयामध्ये आम्ही जाणार नाही. आमचं जे मॅन्डेट आहे त्या मॅन्डेटनुसार आम्ही कारवाई करणार. इतर डिपार्टमेंटला इन्फॉर्म करतो कलेक्टर साहेबांच्या मार्फत की आपण हे काम करा. बस स्टॉप पे एक ये निश्चित ने जो बताया मुझे, बस स्टॉप पे हमारी चौकी है, वहाँ आदमी नहीं रहता है और चोरियां वगैरह खूप होती हैं. नक्कीच क्राईम डिपार्टमेंटचे लोक, LCB चे लोक तिथे राहतील आणि काही अशी चोरी झाली असे बरेचसे आम्ही गँग निष्पन्न केले वर्ध्यामध्ये. यवतमाळचे, नागपूरचे असे बरेचसे गँग आम्ही पकडले आणि इथे सुद्धा तो गँग आम्ही पकडणार. कृष्णाने जे ओव्हरलोडची समस्या सांगितली, ओव्हरलोड बद्दल RTO ला जास्त पॉवर आहे. मोटर व्हेकल डिपार्टमेंट मध्ये RTO ला जास्त पॉवर आहे. RTO आणि
आम्ही दोन्ही मिळून काय कारवाई याच्यावर करता येईल ते आम्ही बघू. दारू काय म्हणतात मोहा हे तर नक्कीच आम्ही त्याच्यावर मोठा ऍक्शन घेणार. आतापर्यंत वर्धा